आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, मला कळतंय आपल्यात आधी लय चुकीच्या गोष्टी घडल्या, तर कुठल्या चुकीच्या गोष्टी ह्या तुला वेगळ्या सांगायला नको हं? पण आपण त्याच डोक्यात ठेवल्या तर आपल्यात कधी चांगलं घडणारच नाही, बघ ना दादा। हे बघ, इथं आम्ही नवीन नातं जोडायला आलो आणि तुला का असली भाषा करतोस हं? मला जे सांगायचंय ते सांगून झालंय। आमचे बंधू प्रसाद सरनोबत अमेरिकेत सेटल आहेत, मोठ्या पगाराचा जॉब आहे त्यासनी तिकडे। आत्ता सुट्टीला आलं होतं, परत जाणार आहेत अमेरिकेला। असंच बोलता बोलता घरात विषय निघाला त्यांच्या लग्नाचा, तवा आम्हासनी कळलं की आमच्या बंधूंना तुझी बहीण आवडते ते। आम्ही डोक्याला हात लावला, विचार आमच्या दादाला। बरं, यावर पर्यायी मार्ग बी काढायचा आम्ही प्रयत्न केला, म्हणलं आपण दुसरी पोरगी शोधू, पण नाही। प्रसादरावांचं एकच मत आलं, मी लगीन करीन तर फक्त राजूशी, नाहीतर लगीनच करणार नाही। सांगा तर काय करायचं आम्ही? मी काय म्हणतोय माहिती का, आपण आधीच समजू, मी सरतो तू बी सर, आणि आपण प्रसादरावांचं आणि राजूचं लगीन लावून देऊ धुमधडाक्यात। लग्नाचा समदा खर्च आमचा, काय म्हणतो? घरात बोललायस म्हणून वाचलायस, बाहेर बोलला असता ना हातपाय मोडला असता। तुला वाटलंच कसं रे तुझ्या घाणेरड्या खानदारात मी माझी बहीण देईन? तुम्ही डॅडींचे ओळखीचे म्हणून मी गप बसलो, आता कधीच बाहेर हाकून दिला असतं। आता निघा बाहेर, नाही तर धक्के देऊन बाहेर काढायला वेळ लागणार नाही मला। शांततेत बोलतोय ना, तेव्हा तुझा 1.5 दमडीचा मास तुझ्या पशीच ठेव। आमचे बंधू प्रसादराव यांना तुझी बहीण आवडते, जीवाला आहे त्यांचा तिच्यावर, म्हणून आम्ही शांत आहे। रोज लाईव्ह बघतात तिचं ते। मसाल्याची ऑर्डर एक नाही, समधी त्यांनी दिल्या। एक हाती रक्कम पाठवली आहे, कशी? एक हाती। तो आता मी जे काय बोलतोय की नाही ते गप गुमान ऐक। सत्यजितराव, अहो यांच्यात घरात येऊन असं वागणं शोभत नाही आपल्याला। तुम्ही शांत व्हा पहिले, बोलून समध्या गोष्टी मार्ग निघतोय, असं हातापाय करून नाही। सत्यजितराव, आपण जगताप घराण्याशी नातं जोडायला आलोय, थोडा आहे ना बा, थोडा बघू। आला ना लायकीवर? पांढरे कपडे घालून आणि सोजवळपणाचा आव्हान फिरणारी सराईत गुंड आहे तुम्ही। तुम्हाला काय वाटलं तुमच्या खानदानात मी माझी बहीण देईन का? माझी बहीण काय रस्त्यावर पडलेली नाही। दोघांना पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, या उभ्या जगात तुमचा भाऊ एकटा जरी राहिला ना तरी मी माझ्या बहिणीचं लग्न तुमच्या भावाशी लावून देणार नाही। निघा आता, परत इकडे फिरकू नका। कसला माज आहे रे तुला? तुझा माज उतरवायला मला येळ लागायचं नाही। अहो सत्यजितराव, अहो काय तुमची ही भाषा? तुम्ही शांत व्हा पहिलं। आणि सूर्यकांतराव, अहो तुम्ही तर आमचं ऐकून घ्या। अरे दादा, कशाला मागं लागलायस तू याच्या? आपण घेऊन आलेल्या स्थळाबद्दल यानं बहिणीला एकदा बी विचारलं नाही। एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे येऊ, म्हणे बहिणीवर प्रेम आहे। कसलं प्रेम? सूर्या, एक नंबरचा स्वार्थी आहेस तू, फक्त स्वतःचा विचार करतोस, स्वतःचा स्वार्थ साधून घेतोस। बहिणीकडे बघ जरा, त्याला सोन्यानं जरी मडवलंस ना तरी यासारखं स्थळ तुला शोधून सापडणार नाही। 4 आण्याची लायकी तुझी, 10 रुपयाचा मास दाखवतेस।
अरे दादा याची लायकी नाही आपल्या बरं नातं जोडायची. बस माझ्या घरात झोपायचं विसरू नकोस. तू पुढे एक जरी शब्द बोललास ना मुस्काड इकडचं तिकडे करीन. चल तुझी लायकी दाखवतो. चल चल चल. याची भरपाई नाही केली ना तर नाव नाही लावणार सत्यजित सरनोबत. लय मोठी चूक केलीस तू. चूक तर तू केले तिथे येऊन. तुझं एक काळ तोंड घेऊन परत आलाच नाही तर आधी फक्त मान मोडलेली आणि डोक्यापासून पायापर्यंत सगळा मोडून काढीन गावाबाहेर फेकून देईन. चल बाहेर. सूर्यकांतराव निघा. तुझे दिवस भरल्यात. नाही तुला ठगात पाठवला ना तर नाव नाही लावणार सत्या. निघ. झाली काय आहे कुणीकडे आज मोर्चा? हा अहो नानी असं काय बोलताय? जाऊन जाऊन मी कुठे जाणार? दादाकडे जात होते. येईन संध्याकाळपर्यंत. हं? सासरू वासरीला काहीतरी आळा असावा लागतो. आम्ही नाही तुझ्यासारखं असं रोज रोज माहेरात जाऊन बसलो कधी. आणि रोज रोज माहेरात गेल्यानंतर इकडची गोडी कधी लागायची तुला? अहो पण नानी मी घरातलं समद काम करून जाते. नाही आणखी काय असेल ना तर ते बी सांगा, ते बी करून जाईल. तुम्हाला कसलाच त्रास नाही होऊ देणार. अगो बाया, म्हणजे घरातली सगळी कामं तूच करतीस? हा घरात काय हाय नाही ती तूच बघतीस आणि मी म्हणजे नाणी नुसती बसून खाते का? अहो तुम्ही कशाला उगाच विषय वाढवताय? मी असलं काय बी म्हणलं नाहीये. मला काय हाऊस नाही तुझ्या बरोबर गप्पा मारायची. माझं म्हणणं एवढंच आहे, उठ सूट सारखं माहेरात जाऊन बसायची काय गरज आहे ग? आपल्या घरात काम असू अगर नसू काहीतरी कारण काढते की निघाले पदर हलवत दादाकडं. अहो खरंच घरात तशी अडचण आलीये म्हणून जाते. राजूला ना नको त्या माणसाचं स्थळ येऊन बसलं म्हणून दादाची लय चिडचिड होते. आणि त्याची चिडचिड झाली ना की त्याच्या बहिणी जर त्याच्या आजूबाजूला असतील तर तो लगेच शांत होतो. हा निघालं कारण. नानीला बोलायला काय राहिलंच नाही आता. मनमानी करायला मोकळीस तू. ठीक आहे नाही जात कुठंच. तुम्ही म्हणत असाल ना तर आज मी कुठं बी जाणार नाही. तसं बी आपली घरातली समधी कामं उरकली आहेत ना. माझं पण एक काम करू, सासू सुना मस्तपैकी बसून ना गप्पा हाणू. सांगा बरं तुम्ही या घरात नवीन नवीन आला होतात तेव्हा मी जे जे कामं करते त्यातली कोणती कोणती कामं तुम्ही नाही करायचं? म्हणजे कसं उद्यापासून मी बी प्रयत्न करेन ना ती कामं नाही करायची. सांगा. बया या पोरींच्या मोहरा तर बोलायची काही सोयच राहिली नाही. जा बया जा. मी ना तुझ्या बरोबर गप्पा मारायला मोकळी. जा त्या दादाच चांगलं कर. जा पाजून हलवीत. हॅलो कसे कसे आधी म्हणतात जाऊ नको आणि नाही जात म्हणलं तर म्हणतात जा. जाऊ दे. राजूने बेसनच्या वड्या केल्या. आपल्या पोटाची अडचण सगळ्यात महत्वाची. जाते आणि वड्या हाणून येते.